नमस्कार मित्रांनो, स्वर्णिम कोकण पेजच्या ह्या आजच्या भागामध्ये तुमचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आमची कोकण भूमी म्हणजे ही देवभूमी असा आणि ही स्वर्गभूमी असा. ह्या भूमीमध्ये कधी काय नवीन गोष्ट घडत ही सांगा घेऊची नाही. आमच्या ह्या कोकणात सुंदर असे समुद्रकिनारे, आगळेवेगळे डोंगर, जंगलं अशा प्रकारे पूर्णपणे हो आमचं सिंधुदुर्ग जिल्हा आणि आमचं ह्या कोकण समृद्ध झालेला असा. तर अशाच ह्या आमच्या कोकणामध्ये एक असा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुका आणि वेंगुर्ला तालुक्यामधील खानोली गावच्या झाड्यावरती संजीव प्रभू ह्यांची एक काजूचा झाड असा. तर ह्या काजूच्या झाडाक आगळा वेगळा ह्या काजूचा झाड काय असा ह्या तुमका मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर मित्रांनो, गोष्ट अशी असा की मोस्टली काजूचे जे बिया असतात त्याच्यामध्ये ॲनाकार्डिया नावाचा एक ॲसिड असतं. ह्या ॲसिड म्हणजे ज्याका आपण डिंक किंवा चीक म्हणतो. तर ह्यो नैसर्गिकरित्या ह्या काजूच्या झाडांमध्ये म्हणजे ह्या बियांमध्ये तयार होता. मोस्टली काजू कधी पण आपण ज्यावेळी फोडतो भाजी करण्यासाठी किंवा आपण सुके काजू ज्यावेळी भाजतो त्यावेळी हो चीक बाहेर पडता आणि हो चीक आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक असता. जसं की माणसाच्या शरीरात हो जर चीक लागलो तर माणसाचं शरीर हा कुजू शकता, म्हणजे एक लालसर कलरची साल आपल्या अंगावरती येता आणि ह्या स्किनवरती ही साल जवळजवळ महिनाभर तशीच असता, म्हणजे त्याका आपले हात कुजणं असं म्हणतात. जर काजू हँडल करते वेळी हो चीक म्हणजे हा ॲनाकार्डिया ॲसिड जर आपल्या डोळ्यामध्ये गेला तर कायमस्वरूपी माणसाक अंधत्व पण येऊ शकता, एवढा खतरनाक हे ॲसिड असता. त्यामुळे काजू बी ही हँडल करताना अत्यंत नाजूकपणे हँडल करूची लागता. तर महत्त्वाचा विषय असो असा की संजू प्रभू ह्यांच्या साड्यावरती ह्या जर काजूचा झाड असा तर ह्या काजूच्या बियांमध्ये ॲनाकार्डिया नावाचं ॲसिडच नाही असा. जसं की तुम्ही ती काज असं ना इझिली हाताने फोडू शकताय, दाताने तुम्ही चावू पण शकताय. तर आपणाक ह्या झाड नक्की काय असा कसा असा ह्या बघण्यासाठी ह्या साड्यावरती जाऊचं असा. माझ्यासोबत माझा मित्र असा निलेश चंदवणकर, ह्यो खानोलीचो असा, ह्याच्यासोबत दाबोलीचो असा ह्याच्यासोबत मी ह्या संजू प्रभू यांच्या ह्या काजूच्या बागेमध्ये आज चाललोय. चला तर मित्रांनो, बघूया ही काजूचा झाड ह्या कशा प्रकारे असा. आमचा वेंगुर्ल्याचा जो फळ संशोधन केंद्र असा ह्यांच्यानी पण काजू नंबर 10 ह्या एक कलम काढलेला असा. तर ह्या कलमामध्ये पण तुम्ही जी काजू बी तयार होता ही मोस्टली भाजी करण्यासाठी असा, म्हणजे कच्चे काजू सोलून त्याची भाजी केली जाता. तर त्याच्यासाठी हो 10 नंबर असा. तर ह्या 10 नंबरमध्ये डिंकाचं प्रमाण थोडाफार कमी असा आणि काजूची जी साल असा आतमधलं जी गराची साल ही पातळ असा. तर संजू प्रभू ह्यांच्या ज्या काजूचा झाड असा ही नॉर्मलच काजू असा, पण ह्याच्यामध्ये डिंकाचा म्हणजे ॲनाकार्डिया ॲसिडचा 0 प्रमाण काहीच नाही. तर चला मित्रांनो, बघूया आपण ही काजूचा झाड आणि ही ह्यांची संजू प्रभू ह्यांची ही बाग कशा प्रकारे असा. लोकेशन पण किती भारी आहे बघ, मस्त. भारी वाटतं. भारी भारी कुत्र तुझं गाडी घेऊन फिरता. वाघांवरून नेली का बिबट्याने वगैरे? ए बाबा, काय हल्लोय इथं? खायचा रे? कोणचा रे? ए काय आहे कोणाचा? दुसऱ्या रंग कोण लिहिलं तुझा? खडलाय तो. चमन कपा लाल गेला. ते काल आम्ही होळी खेळत गेलेलो. त्यांची सुंदरशी बाग इथे कॅम्प घालूचा आम्ही ठरवलेला. काय काय आणि काय कॅम्पसाठी मस्त जागा आहे. बेस्ट जागा खरं आहे. वर त्याचं मागे राहा तिकडे. काय झालं होतं काय नाही? काय झालं नाही? काजू आम्ही हलवणं नाही, गडका लावणं नाही, काय नाही. पण तिथे वेचतो ते सुद्धा कधी एकदा वेचतो. ही अजून सुरू जाऊ नये तू. आठवड्यातून एकदा ना? नाही नाही नाही, तर वर्षातून एकदा ही काज वर्षून एकदाच भेटताला सगळे. तसं हीच ना. नाही नाही, आज खाली आहे. फक्त संपली मरे, सीझन संपलो नाही आमचं. तरी पण काहीतरी असंच नाही. काय माहिती आहे मग, एका माझ्या मित्रांनी दिलं. हे बघ, ठीक आहे. अच्छा, ह्या झाड मा हा म्हणजे असा कास त्या का मुळात काजी असत तुमचं अजून त्याचे मोहरे असं रे. तिकड नाही होतं. मी वाटत होत नव्हतं. पूर्वी होते ना, आता तुमचं घोल दाखवतोय मी त्याचे. ओके, आता रेडी झाला. आपण काढू शकतो. काढू शकतो. हे आपण काढू शकतात. देठ जरा साधारण जाड जावं. बरोबर आहे. मी राखण ठेवतो की कोणा इलो ना तर त्याला बघू तरी निदान जावं. हे आता हेच करणं नाही, काजू सुद्धा वेचणं नाही. बरीचशी तुझी गलती जाऊ. खूप म्हणजे आमच्याकडे खत घालू गेले काय सीझन चुकवून घालूचं लागतं. हे बघा,
एखादा फाक चिरूक गावात ना हो, एखादा किती दोनही लागते हे बघ आज गोष्ट आहे ह्या झाले सुकले चुकले लागते तो बघण्यासाठी दाखवतो तुमचा असत का काही का काजी बरेच पडलेत खाली. हा काजी पडलेलं काय चुकत नाही मी काजी काय ह्या नसतं ना कोणा हा बरोबर आहे. पण काजी सुद्धा त्याच्या ह्या असा दाखवते तुमका मी आता असत ती का फका वरती असत. कोणीतरी आज वेचून नेले काजी होय का? नाही ना कोणीतरी तसे नाही न्यायचे. हा हे बघा ही त्याची काल असा ना हा आपण काच चिरत आपण जातो त्या दिवशी नंदन दातान सगळे तोडले होते बघलं. अरे अजिबात डिंक एकच नाही कच्च्या काजूला पण हा बघा ना वाज येतो काय पूर्ण सुरंडी खायची कशी मराठी सुरांडी खाण्यासाठी पण एकदम मस्त. हे तुम्ही आता जर आमची दुसरी काच पडून खाल्लात नाही सुका सुरांडी ठीक असतो. तर त्याला डिंक लागणार. ए मध्ये मध्ये घाल. काय नाही करू नाही त्या आमच्या रिद्धिक त्याची ना त्या ढास मारल्या कुत्र्या तो हो नाही पूर्ण ड्राय करू पूर्ण काजू डायरेक्ट तोंडात टाका म्हणजे तुमका डिंक लागलं तर बघा हा म्हणजे खाल्ल्यानंतर तुम्ही गळ्यात एका लागतो ना डिंक. हा बघ ओके निलेश पूर्ण ड्राय काजू मराठी ठीक आहे खाऊन आता हो असा ना एका बघा डिंक दिसता का तुमका आता काही ना पूर्ण ड्राय काज. आता ह्या फोग असा ना हा अरे होय 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 तो त्याच्या बरोबरची कुत्री त्याची नाही असा ती बहीण त्याची कोणतरी येलो. तुमका हे अचानक कळला कसा की बाबा ही अशी हा म्हणून तुम्ही सहज म्हणून फोडलात काय? हो सोलतो नाही आपण. हा 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 राईट. माझा हात ना ऍक्सिडेंट झाल्यामुळे माझ्या हातात ह्या नाही असा ग्रीप नाही असा ही सगळी ह्या तुटलेली असते त्यामुळे माका आता कळणार नाही. मी धरतोय फक्त पण त्याचा सुटत राहता त्याच्यात वाटता तुमका असा हात तो पण तो हो राईट. त्याला ह्याला अजिबात डिंक नाही ठीक ना साल थोडीशी हे आहे ना त्याची नाही बरी आहे. बरी आहे ना मीडियमच साल हा. त्याने जी काढली 10 नंबर ना त्याची अजून ह्याच्यापेक्षा ती पातळ असा साल जरा पातळ साल असा आणि ही थोडीशी जाड असा तिका थोडं डिंक असा डिंक असा 100% नाही ह्याच्यात डिंक हो प्रकारच डिंक नाही. प्रकारच नाही असा. तू डायरेक्ट ही कापून खाऊ शकते बरोबर डिंकच नाही अजिबात. आता ओला एकदम ओला पगार नाही ओला फक्त हा बरोबर पूर्णपणे सोलल्यासारख्याच काहीच नाही. म्हणजे हात बरोबर आला नाही तो पटकन एका निलेश 20 सेकंदात येलो बघा. हे आता फग असा ना तुम्ही ह्या काढीक काहीच नाही. तोंडान जरी चावला हे चावू पण शकताय बरोबर आहे. नाही खरोबर काही नाही होत हे बघ म्हणजे अजिबात नाही बघा हो. चावून पण होते बरोबर. काय ते काय वास सुद्धा नाही ना डिंकाचा वास पण नाही त्याला. डिंकाचा वास होतो ना तो तो वास नाही त्यांनी डिंकाचा बातमी दिली आहे ती गंध नाही म्हणजे काय हा. डिंकाचा गंध नाही गंध नाही. म्हणजे डिंकाचा ह्या नाही आल्या का हे थोडस तोंड कडवट झालं काय? नाही त्या वेगळी चव असताना तिची डिंक नाही. मी असे कितीतरी खाऊन दाखवले प्रत्येका हे बघ बिंदास आपण हाताळू शकतो इथलं. आता संपले काजी त्याच्यावरची बऱ्यापैकी आणि चव पण चांगली आहे वेगळ्या प्रकारचा काय याचा सॅम्पल बेसिस सोल सुका ड्राय पुरा काजू म्हणजे ही बरी होती ही चांगली मस्त म्हणजे रेडी झाली. खूप येईल रे एक लागलेले काजी ऐकलं निलेश कच्ची काच चाव बघू. हे चाव चाव घराकडे नाही ही चावू अशी चावक तुका डिंक लागा म्हणा फक्त व्यवस्थित चावून ह्या काढते सो घर काढ तोंडाने काढ काढ अरे काढ बिंदात काय नाही होत. अरे काय होतं ना त्याच्यामध्ये अॅनाकार्डिक ऍसिडच नाही Anacardic acid च काहीच नाही. नाही.
तोंडाने फोडलीस. आणि तो नुसतं जर खाऊ शकतोस तू म्हणजे हा नाही साल पण खाऊ शकतो का त्याची साली सकट खाऊ शकतो. झालेला चव कशी असणार नारळाचं सोडून खाणार कसं तुम्ही हे बघ, याचे डिंक नाही बघ चिकन अजिबात डिंक नाही. वास पण नाही डिंकाचा नॉर्मल. हां ओके. स्मेल पण नाही. स्मेल नाही म्हणजे काका ही तुमच्याकडे कलम जेव्हा येला ना त्यावेळी अशी कलम अजून पण असतली तर तुमच्याकडे ह्या एक चुकान कलम येला मित्रांनी दिल्यानंतर असं काहीतरी झाला असेल. असंच काय हां हां हां. तुझं हे वाढव होता. आता मी त्याची आता कलमा बांधण्यासाठी डिपॉलिशन करताना फक्त ह्याचे पानं कापून टाकायची. याची डेट ठेवून पानं काढायची आणि ते त्याचे डोळे फुगीर झाले ना एक साधारण 8-10 दिवसांनी काय ती कलम बांधा त्याचं योग्य होता काढी ती. आता हे फुटलं डोळे अजून ही फांदी गेली तिथे अशी मिळणार नाही म्हणजे पटकन डोळा बरी. फुटता कामा नाही. डोळं फुटलं काय तर ह्या झालं ना. हा मग समोरून ती पूर्णपणे ह्या जावई अशी काळपट जावई होय मा. आणि साधारण ती 6 महिने वयाची फांदी लागतात. तर एक कलम कसा बांधतात आपण बघूया. कलम मी तुमका तिकडे दाखवतो दुसऱ्या चालेल. पण ह्याचा बाकीच्या काजीपेक्षा जास्त असा म्हणजे जर 25% गावता खय ह्याचा जास्त असा ते शास्त्रज्ञ येले ना ते म्हणाले त्याने ह्याच्यात अडकी तो बरोबर हल्लास का. नाही तो कटर आडकीत नाही हा सिकेट हे बघा ह्या डिंक नाही बघा हा राईट. वास बघा पण नाही. काढून बघा खाऊन बघा त्याचे म्हणजे वास काहीच नाही. नाही पूर्णपणे नसल्यामुळे ते काय ह्याचो जरा बघ ह्याचो आंबाड्यावर को वास आता बघ. तो माझ्या हातात ह्या लागला ह्याचो डिंक हा, लागला केळीचं ना. पानाचं. नाही केळीच्या पानाचा फांदीचं, फांदीचं. जो डिंक लागला त्याचो फांदीक डिंक असा ना. हे काढ. पाणी म्हणजे आता फकान जोडी कसो काढू अशी इझिली हँडल नाही करू शकत आपण फक अशी. नाही खेळूच शकत नाही. त्याच्याकडे बिबट्यानं वगैरे नेली काय. बिबट्यानंच नेली हे तो बिबट्या तुमच्या इकडे संडास केला म्हणजे बिबट्या विष्टा टाकली म्हणजे बिबट्या असा. बिबट्या असत होतो आमचे खा कुत्रे गर, आम्ही खा तुझा. ना संध्याकाळ झाली हाच ना, खा. काय कटाक्षाने पिंजऱ्यातच घालतो. हा का. हा, म्हणजे संध्याकाळी पिंजऱ्यात घालून ठेवतास. हो हो ते रात्री सकाळी सोडणार इझिली खाऊ शकतो. अगोदर त्यांना नेलं. लिंकत ना आता दुसरी काय खाऊन बघा तुम्ही ह्याच्यामध्ये पण ना. दुसरी टेस्टी पण ए मोत्या काय रे मोती. सुरंडी कात लागतं रे. भांडण गाठी पेक्षा मला सुरंडी आवडत. माका वैयक्तिक नाही पण डिंक लागतं रे सगळे. होतं झालं. यांचं वैशिष्ट्य म्हणजे काजू वेचलं नाही. काजू वेचत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी चोरी होत नाही म्हणा. काजू केंद्रात पण अशीच स्कीम आहे. वेचत नाही. कारण केंद्रात पैसे ना एकदम घालतात माणसं. आम्ही व्यस्त आमका ते शक्य होत गळा आहे ना. कलम बांधलेली आहे मी रोपे रुजले 9 नंबरची बांधलेली आहे. हे रोपे उरले का तुम्ही कलम बांधा. कलम बांधले आता हे खालून हे रोप आता हो बघा हा. 9 नंबरची कलम बांधलेली. हा राईट ते रोप असत खालचे. हा ते तर आपण कटिंग करून टाकू. तरी रवा आहे आता आता त्याची बऱ्यापैकी आता हे बघा इथं रोप कलम बांधला तुमका दिसता. आता तुम्ही जोड कलम केलास मा. आता भेट कलम म्हणतो आपल्या भेट मृदुकाष्ट कलम म्हणतो ते का हा राईट. म्हणजे हे बघा हे म्हणजे तुम्ही 9 नंबर कलम केंद्रातून आणला तर त्याला जोडलात भेट कलम केला. आमच्याकडे असत तुमच्याकडे असं ऑलरेडी हा झाड. केंद्रातून आणलेला झाड असं त्याची फांदी काढतो. आता कशी फांदी आपण डिपोलेट केली तशी ना. तशी ही पिवळे मस्त बघ बरे वाटतात. आज कुठून कोणी लिहित ते सांग. काय नाव. आता पडते झाले हे झाले जुने तयार झाले तयार झाले. साईज लहान आहे. साईजच लहान आहे गारपाची. त्याचा काय आला माहिती आहे रोटो लागलेलो कलमाच्या हो घे. त्यामुळे त्याचे हातात. हा हो. थांब जरा. आता ह्या आंब्या घ्या बघा एका बाजून मी आपूस बांधलोय एक फांदी केशरची बांधली. अच्छा हा जोड कलम आहे ना ते. आपलं मृदुकाष्ट कलम सगळे मृदुकाष्ट कलम हे बघ खाली पडलेत कसे. हा राईट. हे तुम्ही एकदाच वेचतास ना. एकदा म्हणजे एकदा वेचू दोनदा पण वेचतो नाही असं नाही. निलेश हे फोटो बरोबर येतो. हे कोणता हापूस आहे काय केशर आहे. केशर आहे केशर आहे. एकदम तयार झालेला आहे मला हा. याचं कोण करणं नाही. जोड कलम हापूस आणि कोणतं. पायरीचं कलर रे. मस्त. पायरी. हापूस वरती लागलेत ना. हा जोड कलम आहे. हे का आपण
हे इथे हापूस लागलेत इथं हापूस नाही, इथं पायरी. हो पायरी हो ते हापूस. आणि हे इथे पायरी लागलेत. आलं ना, आज सुरू करतो ते. म्हणजे खालचे जे काजूचे रोपे होते काढून टाकायचे. मेन रूट काढून टाका. 7 नंबर काजू मध्ये काय फरक असा काय? 7 नंबरची काजू मोठी हा बोल्ट हा ओके, आणि ती सिंगल सिंगल लागते आणि 4 नंबर घोसाने लागते. बरी लागते हो. होय काय? आणि त्याचं ह्या म्हणजे पिळगाडू म्हणजे मुरटूक म्हणतो आपण, ती सोपी असं. कलम दिसता ना हा समोरचा हा तर उभ्या दिसतात संपूर्ण गोवा माणकुला आणि खालचे जे आंबे दिसतात ना माणूस उभा तिथं हा. तर आपूस असा हापूस आणि गोवा मग दोन्ही जोड कलम एकत्र केला. नाही, जोडणी घातलेली नाही. म्हणजे एका झाडात 2 प्रकारचे फांदी बांधलेले आहेत. म्हणजे आपूस मी कॉमन ठेवलेला आहे प्रत्येक ह्याच्यात आणि केशर गोवा माणकूल पायरी हे इथे कलम बांधताय का? ओके, अच्छा ही वरती बांधलात का? हा? हा, हे कलम बांधलात ना इकडे. हे जगलेलं आहे. परत त्याला फुटवे आले. प्लास्टिक कसलं हा रेग्युलर प्लास्टिक वापरतो. अरे का तुका फोन लावले होतं नाही तू इल्ला दुपारी काय तू म्हटलेलं कोर्टात गेले रे मोतल्या ओळख नाही का? ए मोती आता त्यांनी ओळखलं त्या बरोबर. सॉरी काय रे ओळख नाही ना का? आता ओळखल्यावर होतं कसं बघ शेवटी काय रे? हिरा आमचा खय नाहीसा आला मला काय गेला तो रात्री बहुतेक वागान धरला हो. तू आता एकटू विचारू ह्या करतो हो तिकडे हो हे काका आता रोप असा की नाही रोव आहे हो रोप हा, असा रोव खालचं आहे ना? गावठी आणि त्याच्यावर आता मी 7 नंबरचं कलम बांधतोय. हुशार राहतो. हिरा खाई गेला रे. अच्छा ओके, दोन्ही साईडने फ्लॅट. मी आकाराचं हे बांधायचं मला काहीतरी वाट घेतो. थांब रे बाबा, चावशी दिवशीत माका भय दिसत. नाही काय तो ओळखता माणसांका ओळखायचा प्रयत्न कर. हा ओके, हे असं फ्लॅट मारायचं. या कलमाक काय म्हणतात? एका मृदू काष्ट कलम. मृदू म्हणजे हे मऊ असतं ना मऊ असतं. काष्ट लाकूड मृदू काष्ट. हे 100% जगतात ना. असं काय ना, तरी किती प्रमाण असतं? प्रत्येकाचा वेगवेगळा असतं हातावर. डॉक्टरचा कसा सक्सेस ऑपरेशनच आम्हाला मी असं एका जास्वंदीत केलं आहे फक्त. एका जास्वंदीत म्हणजे सगळी फुलं सगळे म्हणजे जास्वंदीचीच फुलं गुलाबाची नाही. फुलावाची ना जास्वंदी. हे फक्त असं पॅक करून टाकायचं आणि गाठ मारून टाकायची. गाठ मारली. झालं. प्लास्टिक स्पेशल येतं ना, त्यात फ्लेक्सिबल. राईट. आता हे का वरती फोटो फुटतो आता एका जगला काय का कुठं फुटलं आणि जर नाही जगला तर मग हे काय करू? जाग नाही काडी सुकतली काढू शकतो, मग खालून बांधू शकतो परत. घालून परत दुसरं कोंबायला तर बांधाक शकतं असे जगतात. झालं ना. एक नाही जगला एक जगला तरी पुरे आहे ना. आता मी 3 बांधली. आता ह्या एक बांधलेला असतात त्या ह्यात पण पुरे असतात पण ही व्हरायटी वेगळी असं ही लोकल व्हरायटी असं मी ओके एकाच्या बागेतून आणून ती ह्या केलंय बांधलंय गेल्या वर्षी. ओके. आता ह्या तुम्ही कापल्यावर एका फक्त फोटो लगेच फुटता का म्हणे, बरोबर ना? कटिंग केल्यावर. ना लगेच नाही फुटायचं लगेच कसं फुटतं. ओके, तुम्ही मग अशी बोलला तर बाद झाला म्हणा. असलेलं बांधता नाही पण त्याच्यासाठी तर आपण ह्याच्यात म्हणजे कसं पाना काढल्यामुळे त्याच्यात अन्न संचय होता बरोबर. त्या काडीत आणि मग ते बांधल्यानंतर तुझं पटकन ती फुटण्यासाठी जोर मिळतं आणि पटकन फुटतं होते. बरोबर. ओके, म्हणजे आता एका वरती फोटो येलो म्हणजे हा कलम तयार झाला. ओके, बरं झालं माका शिकाक मिळला. बाबा कलम बांधायचे रे पण एकदम एक्सपर्ट होय. कधीतरी घेऊन येतो. कधीतरी घेऊन येतो. हो वगैरे घेवा आमच्या डोंगरात आमच्या एक दिवस. कितीतरी सगळीकडे पडलेले. कलम आणायचा अरे खूप असत 600 मेंढी. कुठचा? ह्या छोटा कलम त्या केशरचे आंबे लागले. या वाला? हा ता इकडचे आंबे केशरचे होते का दिसणार नाही टाळात असं हा, हा, आणि त्या उभ्या उंच आला आता गोवा माणकुल तिकडे सुद्धा गोवा माणकुल केशर म्हणजे असं ह्या असा. आणि हा 1996चा हापूस कलम. असं मी माझा स्वतःचा हातचा पहिला बांधलेला कलम पहिला आहे. कलम. त्यामुळे मी बाग दिलंय जरी नाही कोणा ह्या कलम कलम देणे नाही मी. नाही, बरोबर आहे. तुमची सुरुवात झाली इथून. माझ्या हातचा काढूच लागतं ना. माझ्या हातचा कलम आहे.
ह्याका काय म्हणलात? ही आंबोली होती काय? ही आंबोली असता. आंबोली मी कट करते अशी पहिली, हा, का ते काय एक महिन्याभरात असे फुटवे येतात. हे आंबोली पूर्ण कट केली की एका फुटवे येतात. फुटवे येले बरोबर. हा, आणि ह्या फुटव्यांका मी कलम मारला. वरती कलम बांधली. हे ओके. कलम फक्त जगलं हे आहे हा right, दिसला? right, right. आता हे फुटवे. फुटवे कट करून टाकू आहे बाकीचे. खालचे बरोबर. म्हणजे म्हणजे ती आंबोलीचे आंबोली असतात. तो फक्त लक्ष देऊ आहे. तर बरोबर. थोडे दिवस लक्ष द्यावं लागतं. बघलं मस्त झाला कलम. जगला बघला कसा. मस्त पुढे गेले ना सुंदर. हे आता मी किती काय? मातीचा मांगर असेल तर तो आतमधून थंड राहता. हा, दगड माती मिक्स आहे. दगड ह्या हो आहे ना त्याच्या स्ट्रक्चर बघा दिसतं. भारी दिसता. या मांगरा दादाच्या येऊन मस्त असं शांत झोपायचं ही आमची जुनी वडिलांच्या हातची 7 कलमं होत्या या बागेत. या ठिकाणी. ह्या 1, ह्या 2, त्या 3, तिकडे आणखीन 3 असं. वडील तुमचे आता नाही नाही आहेत ना? ओके. वडील गेले पण आठवणी रावले म्हणून आम्ही सगळ्यांना सांगत असतो कलमा बांधा, येणारी पिढी खातली तुमची. माका याच्यात जास्त कसं म्हणजे सगळी कलमं ही मी माझ्या हातची बांधलेली लावलेली असते, मी बांधलेली असते. त्यामुळे माका त्याच्यात विशेष ह्या असतं. आम्ही रात्री शिकारी गेलो ना कधी त्या इकडे थांबू. इकडे हॉल गेलो ऐकलं हा का? जंगलात. हे बघ इकडे शेणाचा हा पूर्ण म्हणजे माती असं. प्लॅन होता इकडे आम्ही काय करूच. होय का? इथे पण करू शकतो निलेश. एका टॉयलेट बाथरूम पण आहे. बरोबर आहे. असं मस्त पत्र होतं आमचं. हापूस आहे. ऐकलं कापा. अस्सल हापूस. झाडावरचं पिकलेलं. मिक्स कुत्र होत रे. ऐकलं लॅबरेटॉलचं गॅस स्टोन मेलं. की सर घराकडे कधी आलं आता हे पण झाड पिके ना म्हणजे आंबे बऱ्यापैकी जून जाय दिले आता. आमच्याच बागेत असतं झाड पिके आंबे बाकी कोण ठेवणार नाही. पिकलं होतं बरं मस्तशीच. टिकलं मस्त. साखू पिको काय नाही आता. अरे वा फ्रेश. मस्त आहे. तापलेलो गरम आहे. गोडा. झाडावर पिकवलं बघ तरी गरम कसं होतं. भारी आहे. तू पण खाला ना. खा रे. नाही तुम्ही खा का? मी खावतो काय नाही तू खा रे. तू खा. मी खाणे नाही खा खातो. बरोबर. मी काय आता तुका माहिती आहे ना माका देण्यात ह्या असा वाटण्यात. बरोबर आहे. माझ्याकडे तो बापरे. मी पहिले आंबे वाटते हा म्हणजे आता माझ्याकडे तयार कधी झालेत ना म्हणजे मी आता आडी घातले आता अजून पिकाक नाही असा. पण तू खाऊ नाही. म्हणजे आपल्या व्हिडिओचं अजून पिकाक नाही. आज पहिलं आंबो तो व्हिडिओचा शेवट आंबो गोड खाऊन केलो. ये रे मोती. कोणा नका नको. नको आधी वासरामध्ये मोती ये. म्हटलं ये 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 रे ये 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 वर 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 वर. ये ये ये. ये मोतल्या मोती. अरे ये मोदी.